हे पाहू शकता, मी हलकंसं ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे. हे परतून झालेलं आहे, घेतलेलं आहे. आता ह्याला पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं परत परतून घेणार आणि मी शिजायला सोडणार आहे. अजूनही हे 5वरच आहे, तर लो फ्लेमवरच कुक करतो आहे मी. तर ह्याला मी शिजायला वेळ देतो आहे चांगला. आता तुम्ही बोलत असाल की अरे तुम्ही तर झटपट बोलणार होता. अहो हो, झटपटच, पण एवढं पण झटपट कुठलंही जेवण आहे ते चांगलं बनवायचं असेल तर झटपट होत नाही. तर त्याला ॲटलिस्ट काहीही केलं, कितीही केलं तरीही त्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागणारच. आणि चिकन म्हटलं तर चिकनला शिजायलाच 20 ते 25 मिनटं आरामशीर जातात. तर त्यामुळे आपण कितीही घाई केली तरी काय लवकर होणार नाही. आणि जर आता असं झटपट बनवायचं आहे तर आत्ताच जर मी सगळं टाकून दिलं आणि शिजवलं तर ते शिजणार, सगळं होणार, ठीक आहे, पण चवच नाही येणार व्यवस्थित. आणि तुम्ही म्हणजे आता जसं आम्ही 8-9 तासाची शिफ्ट करून येतात. कधी कधी असं होतं की आम्हाला वेळच नसतो पूर्ण दिवसमध्ये जेवायला. आणि आता अमेरिकेत राहतोय म्हटलं तर हे लोकांचं जेवण म्हणजे काय, बीफ, पोर्क किंवा वेगळं काहीतरी, काय ना काहीतरी जे आपण खात नाही. आपण फक्त चिकन खाणार आहे. बीफ तर आपण खाऊच नाही शकत. आपण मराठी आहे, हिंदू आहे, तर आपण खाऊच नाही शकत. तर ते तर प्रश्नच मिटला त्याचा. पोर्क खायची आपल्याला जास्त सवय हाय नाही, म्हणून मला ते आवडत नाही, म्हणून मी आपलं अवॉइडच करतो. मी खातच नाही ते जास्त करून. मग चिकन झालं, मच्छी झाली. मच्छी पण आता असं आलंय, इथे आल्यावर मच्छी खायची इच्छाच संपलेली आहे. मराठी माणूस मी म्हणजे 96 कोली मराठा आहे मी. माझं लहानाचं मोठं आलोय मी खेकडे खाऊन, सुरमई खाऊन, पापलेट खाऊन. आणि म्हटलं तर मच्छी मला इथे येऊन न खायचीच वाटते, असं झालेलं आहे. पण काय करणार, असो. तर मी हे म्हणत होतो, जर तुम्हाला अजूनही झटपट बनवायचं असेल तर मग तुम्ही काम करू शकता. जे एकदा कांदा चिरला, एकदा टोमॅटो चिरला, तर मग पटकन त्याची पेस्ट मारून टाका. म्हणजे चिरताच, शिजवू नका, चिरा आणि त्याची पेस्ट मारून टाका. आणि नंतर खडे मसाले वगैरे टाकून तुम्ही त्याला परतून घ्या. शिजायला टाका खडे मसाले आणि तेल वगैरे टाकून, मसाले टाकून, लवकर पण शिजेल. आणि नंतर मग अगोदर कांद्याची पेस्ट टाका, त्याला थोडंसं शिजवा व्यवस्थित, हलकंसं त्याला तेल सुटू दे. त्यानंतर मग तुम्ही टोमॅटो टाका. आपण आताही तेच करणार आहोत. जसंच हलकंसं कांद्याला तेल सुटलं त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार. आणि मग नंतर मग त्याला शिजायला थोडं ठेवू. त्याला हलकंसं एक तरी आली त्यानंतर मग आपण चिकन टाकणार आणि मग चिकन त्याला शिजायला ठेवणार. अजूनही आपण त्यात मिरची टाकलेली नाही आहे, कढीपत्ता टाकलेला नाही आहे. मी फक्त तुम्हाला सांगतो आता की झटपट अजून आपण कसं करता येईल. तर मी आता दमलेलो आहे, त्यामुळे मी आता फायनली ट्रायपॉड वरतून आणलेलं आहे. बाकीचे जे ट्रायपॉड आहेत ते विवेक भाऊ हे करणार आहेत, घरी जाणार आहेत. तर त्यासाठी त्यांनी तिकडे व्लॉगिंग करतात. त्यांचाही चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज. आम्ही अमेरिकेत राहून स्वतःचं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, तर आम्हाला सपोर्ट करा आणि त्यांनाही सपोर्ट करा. आम्ही दोघं काहीतरी नवीन करतोय आयुष्यात, पहिल्यांदा मी व्लॉगिंग वगैरे सगळं करायचा प्रयत्न करतोय. तर प्लीज सपोर्ट करा आम्हाला. आणि तर मी म्हणत होतो की ते घरी जात आहेत, तर आता ते इथून घरी जायचं आणि घरी जायचं परत इथे यायचं, त्यासाठी ते पूर्ण व्लॉग वगैरे शूट करतायत. तर म्हणून ते जो दुसरा एक ट्रायपॉड आहे तो त्यांनी घेतलेला आहे. तर मी त्यांचा हा जो LA घेऊन गेलेला तो हा ट्रायपॉड आता यूज करतोय. तर थँक्यू विवेक भाऊ. आणि आता आपण परत चिकनकडे वळूया, कारण छान अतिशय सुगंधित असा सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला मी आता दाखवतो. आणि आपण थोड्याच वेळात त्यात मिरच्या जे चिरलेले आहेत आत्ता आणि जो टोमॅटो आहे जे निखिल भाऊनी चिरून दिलेला आहे तो आपण त्याच्यात टाकणार आहोत, परतून घेणार आहोत व्यवस्थित. आणि परत एकदा थोडंसं हलकंसं पाणी टाकून त्याला सोडणार आहोत आपण शिजायला व्यवस्थित, म्हणजे त्याला एक चांगली छान तरी सुटेल. आणि त्यानंतर मग बघूया एंड रिझल्ट कसा येतो ते. तर हे पहा, हे आता छानसं ह्याला वाफा सुटले आहेत, पण सुगंध पण एवढा छान आहे की मी तुम्हाला सुगंध तर दाखवू नाही शकत, पण खरंच सांगतो एवढा छान सुगंध सुटलेला आहे फक्त नुसतं कांद्याला अजूनपर्यंत. आणि अजूनपर्यंत तर आपण टोमॅटोही नाही टाकलेला आहे, मिरच्या, कढीपत्ता काहीच टाकलेला नाही, तरी एवढा छान सुगंध सुटला आहे. खरंच सांगू म्हणजे
मी तुम्हाला सांगू नाही शकत. असं खूप रेअर वेळी होतं, म्हणजे खरंच सांगतोय हे. मी जेव्हा जेवण बनवतो हे खूप कमी वेळा होतं की माझ्या जेवणाला सुगंध सुटतो. तर एकदम रेअरली असं होतं, पण आज तसं झालेलं आहे लकीली. तर आपण आता ह्याच्यात चिरलेल्या मिरच्या आणि टोमॅटो टाकणार आहोत. कारण कांदा जो आहे तो मऊ झालेला आहे. त्याला हलकंसं फिरवणार, त्याला थोडंसं ढवळू, त्याला परतू व्यवस्थित चांगल्यापैकी आणि मग त्याला सोडून देऊ परत एकदा थोडंसं पाणी टाकून शिजायला तरी सुटेपर्यंत. आणि मग शेवटी आपण चिकन टाकणार आहोत एकदा हलकी त्याला तरी सुटल्यावरच. तोपर्यंत त्याला काहीच आपण करायचं नाहीये, फक्त त्याला ढवळून सोडून द्यायचं आहे. त्यानंतर त्याला हातही लावायचं नाही. तर आता हे पहा, हे इकडे टोमॅटो टाकलेला आहे, कढीपत्ते टाकलेले आहेत, मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, फक्त अर्धा भाग केला आहे आणि त्याला सोडून दिलेलं आहे यार. आता हे मी छानपैकी ढवळून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आणि गॅस जो आहे तो अजून स्लो केला आहे, मी 3वर टाकला आहे. ते वाफा येत आहेत कॅमेऱ्यावर, तर जरा माफ करा. तर जेवण बनवताना मलाही तहान लागली आहे, कारण तुमच्याशी बोलणं पण चालू आहे, तिकडे त्याची पण हीट चालू आहे. त्यामुळे मग असं होतंय की तहान लागते. तर मी म्हणत हे होतो की थोडंसं पाणी आपण का टाकतो, म्हणजे जितपत मला माहिती आहे ते मी सांगतोय. बाकी आईना विचारा, जे घरात जेवण बनवतात त्यांना तर सगळं माहितीच असेल व्यवस्थित. तर माझं जे एक्सपिरियन्स आहे त्याच्याने मी सांगतोय. कारण आपण जेव्हा टोमॅटो चिरतो त्यालाही पाणी निघतो, त्यालाही पाणी सुटतो. आणि जेव्हा आपण ते जेवणात टाकतो तर ते पाणी सकटच आपण टाकतो, तर म्हणून त्याला जास्त पाण्याची गरज नसतेच. पण तरीही हलकं आपण अजून एक्स्ट्रा पाणी टाकतो, म्हणजे त्याला जे बाजूबाजूला जे कांदा चिटकलेला असो किंवा खाली चिटकलेला असेल काहीतरी मसाला वगैरे, ते व्यवस्थित निघावं म्हणून आपण ते थोडंसं पाणी टाकतो, त्याला अजून एक मॉइश्चर द्यायला. आणि हे असं माझं म्हणणं आहे. बाकी तर मला एवढं ठाऊक नाही. जितपत मी जेवण बनवतो तेवढं तर मी जेवढं मला माहिती आहे तुम्हाला सांगतोय. आता ह्याला आपण झाकलेलं आहे, ते मी दाखवायला विसरलो आहे, पण ठीक आहे. मी ह्याला झाकणार आहे आणि ह्याला हलकंसं परत एकदा परतून सोडून देणार शिजायला. ते अजूनही 3वरच आहे, जो बर्नर ठेवलेला आहे, ज्याला स्लो कुकिंगवर ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण थोडा अर्धा किंवा अर्धापेक्षा कमी थोडा मसाला काढून घेणार, त्याला आपण मिक्सीला लावणार, थोडं आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आणि मग नंतर परत त्याच्यात टाकणार आहे. आणि एकदा डबल शिजवल्यानंतर मग लास्टमध्ये शेवटी आपण त्याला चिकन टाकू आणि चिकन परतून एकदा थोडंसं हलकंसं पाणी टाकून त्याला शिजायला सोडून देणार. तर आता आपण ते लो फ्लेवर ठेवलं आहे, त्यामुळे मी हे बंद केलेलं आहे एक्झॉस्ट आपला. तर म्हणून आता जरा शांतता आहे, म्हणून जरा व्हिडिओचं आवाज व्यवस्थित, माझा आवाज व्हिडिओमध्ये चांगलीपैकी येईल. तर मी हे म्हणत होतो की आपण मिरच्या 3च टाकलेत, कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकलेले आहेत. आणि जर जास्त मिरच्या झाल्या आणि तिखटपणा वाढला तर काही लोकांच्या मधून आग लागेल जरा. तर म्हणून ज्यांना समजलं त्यांना समजलं, ज्यांना नाही कळलं त्यांना ठीक आहे. पण अतिशय तिखट जर झालं तर सगळ्यांना ते जमत नाही. तर त्यामुळे मी जास्त तिखट नाही बनवते त्याला, कारण त्याच्यात लाल मसालाही पण टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. तर जर अति तिखट झालं तर लोकांना ते सहन होणार नाही, कारण सगळ्यांची जे क्षमता असते ती वेगवेगळी असते. आता मला वाटायचं की माझी स्पायसी म्हणजे तिखट खाण्याची जी क्षमता आहे ती
क्षमता आहे ती आहे चांगली बरीपैकी आहे. पण एक आपले मित्र आहेत, तर त्या मित्रांमधून एक म्हणजे मेक्सिकन मित्र आहेत, त्याच्यामधून एक मित्र आहे, त्यांनी मला एक त्यांची चटणीसारखं काहीतरी होतं ते त्यांनी खायला दिलेलं. खाल्ल्या नाका तोंडातून जे असं पाणी आलंय, पण मी दाखवू नाही शकलो. तर मी म्हणलं हा ठीक आहे, असं काही एवढं पण नाही, पण चांगलं आहे, मस्त आहे, छान आहे, तिखट आहे. पण ते अतिशय तिखट होतं आणि मी काही बोलू नाही शकलो. पण तेव्हा मला कळालं की नाही, आहेत अजून पण गोष्टी आहेत या जगात जे अजूनही तिखट असू शकतात, आपलं मालवणी आणि कोल्हापुरी जेवणाला सोडून. तर म्हणजे होतं का चांगलं तिखट होतं ते. म्हणजे आपलं कोल्हापूरचा पांढरा रस्सा जेवढं तिखट असतो तेवढं तिखट वाटलेलं मला अतिशय. पहिल्यांदा जेव्हा ते खाल्लेलं पांढरा रस्सा, तेव्हा असं झालेलं की मला वाटलेलं काय पांढरा रस्सा आहे, काही असेल, जास्त काय नसणार, तिखट नसणार, सफेद सफेद तर आहे, छान आपलं नारळाच्या याच्यामधून बनलेलं असेल, नारळाच्या दुधाने, तर मग काय एवढं काय असणार नाही. म्हणून मी म्हणालो लास्टमध्ये खाणार. तर मी नंतर मग असं जेवण वगैरे संपलं आणि लास्टमध्ये अशी वाटी घेतली आणि अशी तोंडाला लावली आणि मी अर्धी वाटी पियालो. अर्धी वाटी जशीच मी पियालो, त्याच्या 2 सेकंदानंतर इथून जे जळायला सुरू झालंय ते पोटात जायपर्यंत मला ते अक्षरशः फील झालेलं आहे. ते मी अनुभवलंय की ते असं इकडून असं 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 खाली जात आहे. ते म्हणजे माझ्या मधून जे धूर निघालेला ना, म्हणजे विचारू नका, अक्षरशः माझी हालत खराब झालेली त्यावेळी मला कळालं की ना जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणून मी त्यावेळीपासून जर कोण मला सांगतं की अरे तिखट आहे सांभाळून, तर मी मानतो की असू शकतं तिखट, तर म्हणून मी सांभाळून खातो, काही खातो. तर परत एकदा मी भटकलेलो आहे आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगितलेला आहे, तर क्षमस्व. तर आपण ते चिकन जे आहे ते आता आपण शिजायला, म्हणजे चिकनचा जो मसाला आपण बनवतोय तो शिजायला ठेवलेला आहे. त्याला एक 5 ते 10 मिनिटांच्या अंतरात, म्हणजे 10 मिनिटं तर नाही पण 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्येच आपण त्याला एकदा चेक करणार, पाहणार की कसं झालेलं आहे, तरी सुटली आहे की नाही. जर तरी सुटली असेल तर आपल्याला आता मॅरिनेशनला टाकून जवळपास 20 ते 25 मिनिटं, म्हणजे अर्धा तास पकडून चला, अर्धा तास झालेलाच असेल, कारण मी आता टाईम बघितलेला नाही आहे. तर आपण ते टाकू, कारण चिकन मॅरिनेट व्हायला 25 ते 30 मिनिटं काफी असतात. पण जर तुम्हाला अतिशय चव पाहिजे तर मग तुम्ही 1 दिवसापूर्वीच त्याला मॅरिनेट करून ठेवा, अतिशय सुंदर आणि छान चव येईल, हे माझी गॅरंटी आहे. तर कारण शेफ आहे माझ्या, ऑब्व्हियसली, म्हणजे सांगतो तर काहीतरी अर्थच असेल त्याला. तर पण नाही, खरं सिरियसली सांगितलं तर तुम्ही असं एका दिवसा अगोदर मॅरिनेट करून ठेवलं आहे, ते जे मॅरिनेशन आहे ते एकदम आतपर्यंत जातं त्याचं, म्हणजे अक्षरशः हड्ड्यांपर्यंत जातं आणि त्याला चव खूप छान येते. तर तुम्ही ते पण एकदा ट्राय करून पाहू शकता. पण आम्ही सगळं आता दमलेलो आहे, म्हणजे मी तर नाही, माझी तर सुट्टी होती, पण तरी मी लेट उठलो आहे आज. अक्षरशः 2:30 ते 3 वाजता उठलेलो आहे मी, कारण रात्री पण काहीतरी 3-4 वाजता झोपलो मी, उद्या सुट्टी आहे म्हणून. आणि माझ्या डोक्यातून निघून गेलं की उद्या 7 वाजता ही शिफ्ट आहे सकाळची माझी. तर आता 12 तासानंतर, आता 7 वाजलेच आहेत, 7:30 व्हायला आलेत, तर 12 तासानंतर मला कामावर जायचं आहे. तर त्यासाठी आता जेवढं लवकर मिळेल तेवढं चांगलं आहे. जोपर्यंत तो मसाला बनतो तोपर्यंत आपण भात टाकून घेऊया. आणि भाताचं तुम्हाला सांगायची गरज आहे नाही, ज्यांना भात शिजवायचं नाही माहिती तर तुम्ही अक्कल शून्य आहात. तुम्हाला अक्षरशः भात जर शिजवायला नाही माहिती, तर मीही होतो, तर म्हणून मी स्वतःलाही मोजतोय त्यात. भाताला जर कसं शिजवायचं ते शिकायचं आहे तर आपल्या घरात जा, आईकडे, आईंना विचारा, किंवा ज्यांच्या घरात बाबा जेवण बनवतात त्यांना विचारा की कसं बनवतात भात, कारण मी ती गोष्ट नाही दाखवणार, प्लीज. ती क्षुल्लक गोष्ट आहे, ती मी नाही दाखवणार आहे. तर आपण जोपर्यंत मसाला शिजतो तोपर्यंत आपण भात टाकणार आहोत. आता एकदा मसाला शिजला तर मग आपण चिकन टाकण्याच्या वेळी मी तुम्हाला दाखवतो. पण ठीक आहे, आता तुम्ही आलाच आहात आणि माझा व्हिडिओ बघताय, तर मीच सांगतो, तुम्ही कुठे जाऊन तुमच्या आई किंवा बाबांना त्रास द्याल. तर आपण जेव्हा भात बनवतो तर त्यावेळी
आपण समजा जर 1 कप घेतलाय, जसा आम्ही हा कपाचा अंदाज घेतो, तर हा 1 कप जर आम्ही भात शिजवतोय तर ह्याचा डबल पाणी टाकायचं असतं. म्हणजे कुकरमध्ये आता समजा भात एवढा झालाय, तर एवढा भात म्हणजे आता बोट घालायचं आणि बघायचं आता एवढा भात आहे, तर एवढा भात आहे म्हणजे आपल्याला असं एवढं 2दा करून कुकरमध्ये पाणी घालायचं. तर आता समजा एवढा भात आहे, त्यानंतर मग बोटाने मोजलं, अच्छा इथपर्यंत आलं, ठीक आहे. मग आता एवढं पाणी टाकलं, त्याच्यानंतर थोडंसं अजून म्हणजे 1.5 जास्त टाकलं. जर 2 इंचापर्यंत म्हणजे एवढं पर्यंत जर तुमचा भात आला तर एवढं पाणी प्लस एवढं पाणी. पण जर तुम्ही एवढापर्यंत भात घातला म्हणजे एका बोटापर्यंतचा भात घातलाय कुकरला टाकून, तर मग तुम्ही एवढं पाणी टाकणार, 2 इंचापर्यंतचं पाणी जाईल. आणि नंतर मग कुकरला लावून सोडून द्यायचं. 2 शिट्या काढायच्या. 2 शिट्या काढेपर्यंत चेक करायचं पाणी सुकलंय. तर पाणी सुकलंय परफेक्ट, तुम्ही अंदाजाने पाणी टाकलं होतं, शिजलंय, रेडी आहे. एक्स्ट्रा जर पाणी तुम्ही टाकलं असेल तर मग ते पाणी ओतून द्या, ड्रेन आउट करून द्या आणि तुमचा भात तयार आहे. ठीक आहे, सोपी प्रक्रिया होती. तर त्यापुढे तुम्हाला आता भात शिजवायला येतो, ॲटलिस्ट एक गोष्ट तरी येते. तर म्हणून ह्या पुढे जर भात घरात बनत असेल तर जाऊन बघा, तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या, प्रयत्न करा बनवायचा. वाट लावू नका आपल्या घराच्या स्वयंपाक घराची, आईच्या बाजूला राहा, तिला सांगा की मी बनवते भात किंवा मी बनवते भात, आणि तिला सांगा की जरा ओव्हर लुक कर, बघ जरा मी बरोबर बनवतोय की नाही किंवा बनवतोय की नाही, आणि नंतर मग शिजायला टाका त्याप्रमाणे. तर आपण मसाला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि आपण ह्यात बटाटे पण टाकणार आहे, कारण आपले विवेक भाई आहेत ते चिकन खात नाहीत आणि त्यासाठी आपण त्यात बटाटे टाकतोय, कारण ते चिकनचा रस्सा खाऊ शकतात. ते व्हेजिटेरियन नाही आहेत, ते अंड वगैरे खातात, पण फक्त त्यांना चिकन खायची सवय नाही आहे. तर त्यामुळे आपण ह्यात बटाटे सुद्धा टाकणार आहोत. आणि बटाटे ही मी कुकरला लावतोय, तर ते 4 शिट्यापर्यंत मी ठेवणार आहे आणि नंतर मग ते काढून पील करून त्याला एक 4 भागी कापून रस्स्यात सोडून देणार. ते पण सगळ्यात लास्टमध्ये, जेव्हा आपलं चिकन टाकून शिजून झालेलं असेल तेव्हा आपण एक उकळ येईपर्यंत त्यात बटाटे टाकणार, सोललेले बटाटे 4 भाग करून, आणि त्याला ढवळून सोडून देणार. जशीच एक उकळ आली आपलं रस्सा रेडी आहे. भात मी टाकणार आहे, तर तो आता चढवलेला आहे, तो आता 2 शिट्या होईल आणि आपला भात रेडी होऊन जाईल. तर हे आता आपण शिजायला ठेवलेलं होतं, ह्याला थोडंसं आपण बाजूला करून आपण ह्याला पेस्ट केलेलं आहे. आता ह्याला त्याच्यात टाकून आपण चांगल्यापैकी ढवळून घेतलेलं आहे. तर आता आपण हे फ्रीजमधून काढलेलं आहे आणि छान मॅरिनेट झालेलं आहे. तर आता हे मॅरिनेट झालेलं आहे. आता हे आपण ह्यात टाकणार आहे. हे चांगलं याला उकळी येते, तर तेव्हा आपण हे टाकत आहे. हे आता ह्याच्यात टाकत आहे आपण आणि ह्याला शिजवणार. आणि नंतर मग तिकडे आपले ह्यात बटाटे शिजलेले आहेत, ह्याला सोलून 4 भाग करून आपण ह्याच्यात शेवटमध्ये टाकणार आहोत. तर आता बघू शकता आपण चिकन त्यात टाकलेलं आहे. हे वरती आहे, तर ते पाणी एक्स्ट्रा टाकलं आपण, जसं मी म्हणालेलो. तिकडे ऋषी आपल्या आईशी बोलत आहे, वेग भाऊ बसलेत, अनिल भाऊ बसलेत. आणि हे आता शिजायला आपण ठेवणार आहोत, ह्याला झाकणार आहोत असं, आणि याला शिजायला आपण सोडून देणार आहोत. तर मग आता तुम्ही आता विचार करायला असाल, आणि एस्पेशली मम्मी, की अरे रेकॉर्ड करतोय, थोडं नीट नाटकं ठेवायचं. का नीट नाटकं ठेवू मी, कशासाठी काय नीट नाटकं ठेवू? तुम्हाला जे खरं आहे ते दाखवतोय, कसं घर ठेवतो, काय असतं ते. आम्ही पोरं राहतो, आम्ही काम करतो, आम्ही जसं आहे तसं राहतो, नीट नाटकं राहतो आम्ही. असं नाही की नुसतं कचरा मांडून ठेवतो, पण थोडंफार तर मेस असणारच ना, थोडंफार तरी सगळं सामान पसरलेलं असणार, पसारा थोडा तर असणारच आहे. तर त्यात मी तुम्हाला काय दिखावा करण्यासाठी हे करू की मी नीट नाटकं ठेवलंय, असं केलंय, असं तसं केलंय. 24 तास नीट नाटकं नाही ठेवत आम्ही, बट ऑब्वियस आहे, कारण सगळे कामावर असतात.
कधीतरी हप्त्यातून एकदा दोनदा 2 दिवस सगळे घरी असतात किंवा असं काहीतरी असतं, नाहीतर मग नाही जास्त करून तर सगळे कामावरच असतात, तर 24 तास थोडी नीटनाटकं ठेवता येतं. जे आहे तसं तुम्हाला रॉ फुटेज रॉ सगळं दाखवते. म्हणून कमिंग बॅक टू द चिकन, आपण चिकन टाकलेलं आहे आणि आता जे बटाटे आहेत ते आपण सोलणार आहोत आणि त्याला 4 भागांमध्ये आपण कापून टाकणार आहोत, कारण ते जास्त पण लहान केले तर मग ते मॅश होऊन जातील आणि अति मऊ झाल्यावर तर मग ते मिसळून जातील पूर्ण ग्रेव्हीमध्ये, जे आपल्याला नको आहे. आणि जमलं तर थोडंसं आपण त्याला तेलात एक हलकंसं फ्राय करून घेऊ, परतून घेऊ, म्हणजे त्याला एक क्रिस्पीनेस येईल आणि मग आपण त्यात टाकू, म्हणजे त्याला एक वरती एक कोटिंग येईल आणि ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर सुद्धा ते मशी आणि असं नाही होणार, तर मग ते एक चांगला फायदा असेल. तर आपण तसंच करणार आहोत. तर आता हे बघा, हे आपण असे चौकोनी 4 भागे कापून घेतलेले आहेत आणि आपण थोडेसे परतून घेतो आहे. आपण तेलामध्ये हलकंसं फ्राय करून घेतो आहे, म्हणजे त्याला एक थोडीशी अशी कडकशी परत येईल आणि नंतर मग आपण ग्रेव्हीमध्ये टाकू. ते बघा, अजूनही ते 3वर आहे आणि अजूनही ग्रेव्ही आपली शिजत आहे. आणि हे बघा, हे छान आपलं तयार झालेलं आहे, मस्तपैकी क्रीमी दिसतंय, छान एकदम. मी चव अजून घेतलेली नाही आहे, पण दिसण्याने तर खूप चविष्ट वाटतंय. आणि सरप्राईज सगळं झालं आहे म्हणून सगळं साफसफाई पण झालेली आहे, भांडी वगैरे धुवून ठेवलेली आहे, सगळं घासून पुसून ठेवलेलं आहे, तर चकाचक सगळं आहे. तर पहा,